चौंडेश्वरी नमोस्तुते। नमस्कार, मी सौ राधिका संतोष बुचडे, श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी, चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नवदुर्गा हा कर्तृत्ववान महिलांचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे। अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। आजची स्त्री ही खूप बिझी झाली आहे, पण तिला घरातले काम करून बाहेरचे काम करताना खूप त्रास होतो। त्यासाठी आपल्याला सौ प्रिया अमोल डाके यांनी उपाय आणला आहे। तर आज आपण सौ प्रिया अमोल डाके यांची मुलाखत घेत आहोत। नमस्कार प्रियाताई। नमस्कार। सर्वप्रथम मला तुमच्या व तुमच्या कुटुंबाची माहिती सांगा। माझ्या घरी मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझे दीर, नणंद आणि पुतणी एवढे जण आहोत। ह्या व्यवसायाची सुरुवात आपण कशी काय केली? व्यवसायाची सुरुवात म्हणाल तर सुरुवातीला मी कुकिंगचे क्लास घेण्यासाठी मला जॉब ऑफर आला होता। तर मिटकॉन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी म्हणजे खेडेपाड्यातल्या महिला ज्या असतात की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, तर त्या खेड्यातल्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड करण्यात आली होती। आणि त्या दरम्यानच त्यांनी मला प्रशिक्षण देऊन मग मी पुढं महिलांना प्रशिक्षण द्यायला जायचे। तर सुरुवातीला मिटकॉन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांनीच मला प्रीमिक्सेस किंवा चायनीज पदार्थ, चौपाटी पदार्थ, त्याच्यानंतर खानावळ हा एक विषय होता, जेणेकरून महिला त्यांच्या पायावर उभं राहतील। तर असे प्रशिक्षण आम्हाला त्यांना द्यायचे होते। मग त्या संदर्भात खेडोपाडी जर दूध दुभते असणारे ज्या महिला असतात, म्हशी असणाऱ्या, गायी असणाऱ्या, तर त्यांना दुग्ध उत्पादनांची माहिती द्यायची, म्हणजे दुधापासून चक्का तयार करणे, श्रीखंड तयार करणे, तूप तयार करणे। तर असे प्रशिक्षण देत देत मग त्या क्लासची सुरुवात झाली आणि त्यातूनच विचार केला की आपण पण काहीतरी प्रोडक्ट चालू करावेत आणि ते विक्रीसाठी ठेवावेत। तर अशा पद्धतीने माझी व्यवसायाची सुरुवात झाली। तुम्हाला हा व्यवसाय का करावासा वाटला? प्रशिक्षण देत असताना साधारण एक 200-250 महिलांना प्रशिक्षण देत होते मी। तर त्यावेळेला असं वाटलं की महिलांना वेळ कमी पडतो, तर पदार्थ करण्यात किंवा इतर काहीतरी जॉब असतात महिलांना, तर त्यांना तो पुरेसा वेळ देता येत नाही। तर असं काहीतरी करावं की जे पदार्थ पटकन होऊ शकतील आणि पौष्टिक पण असतील। तर त्या दृष्टिकोनातून मी विचार केला आणि प्रीमिक्सेसचे उत्पादन करायचं असं थोडंफार ठरवलं। आणि पहिल्यांदा मी ढोकळ्याचं आणि आईस्क्रीम प्रीमिक्स किंवा सरबतांचं प्रीमिक्स किंवा मग दूध, कोल्ड्रिंक्स असे प्रीमिक्स बनवायला लागले आणि मग त्यातून त्या व्यवसायाची सुरुवात झाली। मग डिंक लाडूचे उत्पादन घ्यावे असे का वाटले तुम्हाला? हा, तो पण एक मजेशीर किस्सा आहे। म्हणजे कसं, माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे किंवा बचत गट आहेत, तर त्यातून असं झालं की कोणाच्या बहिणीची डिलिव्हरी झालेली, कोणाच्या मुलीची डिलिव्हरी झालेली, पण त्यांना डिंकाच्या लाडूचा पाक जमत नव्हता किंवा ते तेवढं व्यवस्थित करता येत नव्हते। मग त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की तुम्ही करून देणार काय, पाहिजे तर आम्ही मजुरी देतो वगैरे असं झालं। मग एक 2-3 जणांना मी डिंकाचे लाडू तयार करून दिले, अगदी घरगुती पद्धतीने, व्यवस्थित ड्रायफ्रुट्स वगैरे वापरून, अस्सल तुपातले। तर त्यांना ते खूप आवडले आणि त्यांनी दुसऱ्यांना सांगत गेलेत की हा बाबा, ह्या प्रिया खूप छान डिंकाचे लाडू करतात। तर मग असं करता करता म्हणजे एक माउथ पब्लिसिटी होते तसं ते वाढत वाढत गेले आणि मग भरपूर ऑर्डर यायला लागल्या। मग नंतर विचार केला की आपण हे सगळे प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात बनवूया। मग त्यासाठी होलसेलमध्ये मी ड्रायफ्रुट्स किंवा होलसेलमध्ये जे काय मटेरियल त्याला लागतंय ते घेऊन मग मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घ्यायला चालू केलं। बरं, हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? सुरुवातीला तर मी थोड्या प्रमाणात प्रीमिक्सेस बनवत होते, पण नंतर असं वाटू लागलं की बाबा हे 2 किलो, 3 किलो, 5 किलो हे आता आपल्याला कमी पडतंय आणि आपल्याला तर 20-25 किलो, 50 किलो असे ऑर्डर येत। तर ते बनवण्यासाठी खूप वेळ जात होता। मग त्यासाठी मोठा मिक्सर ग्राइंडर किंवा मोठा मिक्सिंग टप किंवा पिठाची चक्की, छोटी पिठाची चक्की आपलीच असली तर आपण
पाहिजे त्यामध्ये त्यावेळी डाळ करून दळून घेऊ शकतोय आणि लगेच आपण प्रीमिक्स बनवू शकतो. तर मग त्यासाठी मी पिठाची चक्की खरेदी केली, मोठे मोठे टब खरेदी केले हो. आणि 1-2 महिलांना हाताखाली घेतलं, म्हणजे त्यांना पण थोडा सपोर्ट झाला, हो. त्यांच्या कुटुंबालाही थोडा आधार आधार झाला झाला. त्यांच्या, म्हणजे एक दोघींना तरी मी मदत करू मदत करू शकले शकलो. की हा. बाबा त्यांच्या पण कुटुंबाला थोडाफार आधार हातभार देऊ लागला. शकला, हा, किंवा हातभार लागू शकला. तर तशा पद्धतीनं मग मी काम करायला चालू केलं. आणि नंतर मग प्रश्न असा आला की आपण त्या प्रोडक्टला काहीतरी नाव द्यायला पाहिजे. हा. मग मी माझी पुतणी गार्गी हिचंच हा. नाव मी प्रोडक्टला दिलं आणि मी गार्गी महिला गृहोद्योग असा छोटासा गृहोद्योग चालू केला. चालेल. मग त्यासाठी रजिस्टर वगैरे करावं लागतं, तर FSSI साठी मी ऑफिसमध्ये गेले, तिथं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे केलं. माझ्या 2 हाताखाली ज्या महिला होत्या त्यांचं माझं असं सगळं ते रजिस्ट्रेशन करून तो नंबर घेतला आणि मग मी मार्केटमध्ये माझं प्रोडक्ट देऊ शकत होते आता, आणि मग मी मार्केटमध्ये द्यायला चालू केलं. ओके. कुटुंब आणि उद्योग याची सांगड कशी घातली आपण? कुटुंबाचं म्हणाल तर माझे घरातले सगळे सपोर्ट करणारे होते. माझे मिस्टर, मुलगा लहान होता पण त्याला सासूबाई, नंदुबाई वगैरे किंवा माझे जाऊबाई सगळे लक्ष देत होते. त्यामुळेच तर मी बाहेर व्यवसायामध्ये लक्ष घालू शकले आणि मार्केटिंग कडे वगैरे थोडंफार लक्ष देऊ शकले. घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला? घरच्यांचा म्हणजे माझे दीर म्हणा किंवा माझे नणंद फेसबुकवर किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी असं ते प्रोडक्ट नेऊन दाखवत होते की बाबा हे प्रोडक्ट चांगलं आहे, तुम्ही करून बघा. आणि मग त्यातून होत गेलं मार्केटिंग आपलं पण. बरोबर. तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मिटकॉन मध्ये जॉब करत असताना एक 4 ते 5 वर्ष जॉब झाल्यानंतर त्यांना माझं काम इतकं आवडलं की त्यांनी पुण्याला जे त्यांचं मिटकॉनचं मासिक प्रसिद्ध होते, तर त्यामध्ये त्यांनी माझी सक्सेस स्टोरी छापून आणायची ठरवली. आणि त्यांचे अधिकारी माझ्या घरी येऊन माझं काम बघून गेले आणि नंतर मग माझी सक्सेस स्टोरी छापून आली. मग त्याच्यानंतर मला निर्मिती मंच आहे, तर त्यांच्याकडून पण उद्योजिका पुरस्कार मिळाला. तसंच मला आपला झी मराठीवरचा आदेश बांदेकरांचा जो कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, तर होम मिनिस्टर खय सख्यांचा, तर यामध्ये आम्ही सहजच पार्टिसिपेट केलं होतं, पण लकीली माझा नंबर त्यात लागला आणि मला पैठणी पण मिळाली. तसंच म्हणाल तर मग सामाजिक कार्य पण थोडंफार केलं. म्हणजे काय झालं, माझ्या मैत्रिणीच्या घरी ही होती, जी भांडी घासणारी जी महिला होती ना, ती एकदा ठेस लागून पडली आणि मग तिच्या असं कळालं की छातीचा कॅन्सर आहे तिला. तर मग त्यावेळेला कसं केसरी कार्डावर किंवा पिवळ्या कार्डावर ऑपरेशन होत नव्हते. मग आम्ही या 5 जणींनी मिळून तिची पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट बरी करून आता ती एकदम व्यवस्थित आहे. आणि अजून पण तिचं सगळं घरचं, म्हणजे ती आणि तिचे मिस्टर हे 2 जणच आहेत आणि त्यात ती कॅन्सर पेशंट. मग आम्ही तिला एका दाताच्या दवाखान्यामध्ये पार्ट टाइम जॉब लावून दिलाय. ते पण थोडंफार इन्कम आहेच तिचं, आणि आम्ही सगळ्या मिळून तिचं सगळं घरात चालवते. म्हणजे सामाजिक कार्यात पण थोडाफार काय असे ना पण सहभाग आहे. मार्केटिंगसाठी तुम्ही काय फंडा वापरला? मार्केटिंग ऍक्च्युली मी महिलांकडूनच करून घेतलं. म्हणजे कसं झालं की बचत गट होते, नाहीतरी माझ्याकडे मिटकॉन संस्थेमध्ये मी ज्यावेळी काम करत होते तर 200-250 महिला तरी शिकायला यायच्या. तर मग समजा मला बेकरी प्रोडक्ट जर शिकवायचं असेल तर मी ते शिकवायचे, पण त्यांना इतर पण काहीतरी पदार्थ म्हणजे शिकायचे असायचे, इच्छा होती. तर मग मी त्यांच्या परत प्रायव्हेट बॅचेस पण घ्यायला चालू केल्या. आणि नंतर लक्षात आलं की आपले प्रोडक्ट पण आपण इथं विकू शकतो, किंवा त्यांना प्रोत्साहित केलं की बाबा हे प्रोडक्ट आहेत आणि तुम्ही विका आणि तुम्ही पण पैसे कमवा. मग असं झालं की बाबा मला या होलसेल दरात मिळते ना, तर मी आणि 4 जणांना विकले तर त्यांचा पण इन्कम चालू होते, थोडंफार का असे ना पण हातभार लागतोय. तर असं करत करत मग मी जास्त करून महिलांनाच असं जास्त होलसेल प्रमाणात मार्केटिंग करायला चालू केलं. आणि त्यामुळं कसं झालं की बाबा ह्या प्रियाताई आहेत ना, ह्यांची उत्पादनं चांगली आहेत, ढोकळा 10 मिनिटात होतोय, किंवा ह्यांचं लाडूचं प्रोडक्शन चांगलं आहे, किंवा आईस्क्रीम बाबा एक कुटुंब पूर्ण खाऊ शकतंय. तर अशा माउथ पब्लिसिटी होत गेली आणि माझा व्यवसाय वाढत गेला. तुमचे प्रॉडक्ट कोणत्या शहरामध्ये गेले हे सांगू शकाल? हो,
मी काय केलं, 1-2 डिस्ट्रीब्युटर त्यांना जाऊन भेटले की जे इतर ज्या कंपन्यांचे जे प्रोडक्ट असतात ते वितरित करतात. तर मी त्यांना जाऊन भेटले आणि सांगितलं माझं प्रोडक्ट नवीन आहे, मार्केटमध्ये पण नवीन आहे, पण तुम्ही जर मला साथ दिली किंवा त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करून मग ते तयार झाले. आणि आता पुणे किंवा सातारा, सांगली जिल्हा, पलूस तालुका किंवा मग कर्नाटकमध्ये हुबळी, बेळगाव किंवा बरेच बेंगलोर ठिकाणी पर्यंत तुमचं पण हा प्रोडक्ट गेलेले आहे. गेलेले. तर त्यासाठी तोच फंडा वापरला की, आणि कसं आहे, महिलांना जास्त करून आपल्या मुलांना पौष्टिक खायला घालायला आवडतं, आवडतं, खायला होय. घालायला. तर मग असं केलं की ड्रायफ्रूटचे लाडू, मग हा. त्यामध्ये हाय प्रोटीन लाडू, मग विदाऊट शुगरचे लाडू, अरे म्हणजे जेणेकरून पेशंट पण खाऊ शुगर शकतो, पेशंटला शुगर पण- पेशंटला पण ते उपयोगी पडतात. तर ते मग असं एकाच्या तोंडातून दुसऱ्याला दुसऱ्याला किंवा असं असं हा बाबा माहिती. ह्यांच्याकडे छान मिळतात, विदाऊट शुगरचे मिळतात किंवा ते पौष्टिक आहेत. पौष्टिक. आणि बरेच जण असं सांगायला लागले की मॅडम तुम्ही दिलेले लाडू खाल्ले आणि खरोखर आमच्या बाळाचं वजन वाढलंय किंवा पेशंट माझं सुधारायला लागलाय, असं ज्यावेळी रिपोर्ट आले ना त्यावेळी आपोआपच माझा व्यवसाय वाढत गेला. वाढत गेला. आणि लॉकडाऊनच्या टाइमला तुम्हाला कसा काय अनुभव आला? लॉकडाऊन मध्ये मी जे किराणा माल सप्लायर्स असतात किंवा ज्यांना डिस्ट्रीब्युटर्स असतात, ज्यांना परवानगी होती की बाबा तुम्ही गाडी चालवू शकता किंवा इकडे माल तिकडे पोच जायला. करू शकता, हम्म. तर त्यावेळी मी त्यांच्याकडे माझे प्रोडक्ट दिले आणि सांगितले की बाबा तुम्ही माझं एवढं काम करा की ह्या महिलांपर्यंत तुम्ही माझे प्रोडक्ट पोहोचवा. पोच करा. तर तो फंडा मी वापरला आणि तो खरोखर लॉकडाऊन मध्ये तुम्हाला हा. याचा पण उपयोग झाला. उपयोग झाला त्याचा. हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणते बरे वाईट अनुभव आले? सुरुवातीला ज्यावेळी मी माझे प्रोडक्ट चालू केले त्यावेळेला त्याच्यावर लेबल वगैरे काय नसायचं. हा, मग मार्केटमध्ये आणताना काहीतरी ब्रँड पाहिजे त्याचा. पाहिजे. मग मी माझ्या पुतणीचं नाव गार्गी आहे, गार्गी. तर गार्गी महिला गृहोद्योग या नावानं चालू केलं होतं, पण पॅकेजिंग नव्हतं. मग इचलकरंजीमध्येच एका पॅकिंग पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये मी गेले. हम्म, हम्म. तर त्यावेळेला ते तिथले जे ओनर होते तर ते म्हणाले की मॅडम कशाला ह्याच्या फंदात पडता तुम्ही, एवढं काय तुमचं उत्पादन आहे का, किंवा तुम्ही एवढं पुढे जाल का, तुम्हाला खात्री आहे का, त्यापेक्षा हा. तुम्ही आहे त्याच्यावरच तुमचं काम चालू ठेवा ठेवा. आणि या फंदात काही पडू नका. म्हणजे इथं तुमचं पाय खेचायचं प्रयत्न हा, करत प्रयत्न होते. करत होते, पण नंतर की ठीक आहे म्हणाला, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूया म्हणून मी शोधूया. तिथून उठून निघाले. मी दारापर्यंत पोहोचले तर त्यांनी मागचा मला आवाज आला की हल्ली प्रत्येक जण उठतात आणि स्वतःला राधिका मसालेवाले समजायला लागले. समजतात. ते जरासं मनाला कुठेतरी लागलं खटकलं आणि तुम्हाला हा, ते. त्यावेळी विचार केला की नाही बाबा, आता हे असं बोलतायत ना तर बाकीचे आपण पण करून- असं बोलू शकतील, होय की. पण आपण करून दाखवायचं. दाखवायचं. भले मला राधिका तुम्ही हे मसालेवाली मनात नाही जिद्दच ठेवली. व्हायचं. हा. तुम्ही मनात पण- जिद्द ठेवली आणि हे करून हो. दाखवलंच. हो हो, इतक्या मोठ्या प्रमाणात नाही, पण मी माझं कुटुंब तरी चालवू शकते तेवढा, इतक्यापर्यंत तरी आहे. आहे. छान. तर तिथून जास्त प्रेरणा मिळाली. पण त्यांनी जरी सांगितलं ना तरी पण म्हटलं नाही, आता आपण करून दाखवायचं. मग मी त्याला दुसरा पर्याय शोधला की मी बॉक्स पॅकिंग केले. हो. मग त्यासाठी बॉक्सची छपाई करून घेतली. तो पण मला इथेच मिळाला कारखाना त्याचा, आणि मग त्यांनी व्यवस्थित छापून वगैरे दिले आणि मग ते मार्केटमध्ये मी माझे आणले. प्रोडक्ट आणले. तर आपण ह्या व्यवसायाचा जो जमा खर्च आहे तो कसा बघता आणि कसा चालवता तुम्ही ह्यामध्ये? यामध्ये मी माझ्या प्रत्येक प्रोडक्टचा हिशोब वेगळा करते. म्हणजे जसं की आता ढोकळा प्रेमिक्ससाठी लागणारं जे साहित्य आहे तर त्याची खरेदी, त्याला लागणारा येणारा खर्च, त्याला पॅकिंगला येणारा खर्च किंवा बॉक्स पॅकेजिंगला येणारा खर्च, किंवा आपण जे मटेरियल बाहेर पाठवतो किंवा बाहेरगावी जे पाठवतो ट्रान्सपोर्टला वगैरे. ट्रान्सपोर्टला किंवा इतर येणारा पॅकेजिंग खर्च, तर तो हा सगळा खर्च, किंवा आपण ज्या महिलांना पेमेंट देतो तर त्यात तो खर्च, सगळा खर्च मिळून त्यातून मग आपल्याला किती पैसे उरतात वगैरे ते सगळं मी प्रत्येक प्रोडक्टचं वेगवेगळं लिहून ठेवते. आणि मग मला समजते की त्यातून आपल्याला किती फायदा होतोय किंवा आपल्याला किती त्यातून उत्पादन मिळतंय. तर अशा पद्धतीनं प्रत्येक प्रोडक्टचं, आता समजा डिंकाच्या लाडूचं जे माझं प्रोडक्शन आहे तर त्यासाठी लागणारे ड्रायफ्रुट्स किंवा त्यासाठी लागणारी जी खारीक आहे तर ती दळून आणावी लागते. नंतर बाहेरून दळून आणायला लागते, तर त्याचा दळणाचा खर्च किंवा इतर जे मला तूप लागतं तुपाचा खर्च, तर ते प्रत्येक खर्च वेगवेगळे लिहून ठेवते मी. आणि साधारण 1 किलोला मला किती खर्च येतो तर
त्यातून मला मजुरी किती द्यावी लागते, त्यातून मग वेस्ट किती जाते, ह्या सगळ्याचा हिशोब ठेवून मग त्यातून मला होणारा फायदा बाजूला काढून ठेवते आणि अशा प्रकारे मग हिशोब ठेवला जातो, रजिस्टर करून ठेवते. समाजातील महिलांसाठी तुम्ही काय उपदेश देऊ शकाल? कोणताही छोटा मोठा व्यवसाय असू दे किंवा एखादं छोटंसं काम असू दे, समजा एखाद्या स्त्रीला एखादा पदार्थ खूप छान जमत असेल, समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर गणपतीच्या काळात आपण उकडीचे मोदक करतो किंवा काही एक ठराविक प्रदेशातून आलेल्या पण महिला असतात की त्यांना तो पदार्थ चांगला करता येत असतो. आता समजा बिहारकडच्या म्हणजे बायका असतील किंवा दुसरे काय असतील किंवा एखाद्या पदार्थात जे त्यांना आवड असेल आणि तो पदार्थ त्यांचा खूप छान होत असेल तर त्यांनी सुरुवात तरी करायला पाहिजे की मी कसं हे विकू किंवा मी हे काम कसं करू किंवा मला रिस्पॉन्स मिळेल का, याचा विचार न करता चालू तरी करायला पाहिजे किंवा एक जिद्द करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय तर होत नाही. 4 चौघांना खाऊ घालायला पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही की बाबा हा तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे. तर असं काही नाही की कोणताही पदार्थ तुम्ही केलात तर तुम्हाला ऑर्डर्स नक्की मिळू शकतात. आता समजा उकडीचे कोकणातले आपण उकडीचे मोदक करतो तर ते सगळ्यांना जमत नाही, काही काही जणांना जमतात. तर ते व्यवस्थित करून जर आपण त्याची क्वालिटी आणि चव यावर जर फोकस ठेवला तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. आणि कोणताही व्यवसाय असू दे, मग प्रेमिक्सेसचा असू दे किंवा कोणत्याही पदार्थाचा असू दे, इव्हन आपण दिवाळीत जे चिवडा लाडू किंवा एखादा पदार्थ जरी त्यातला चांगला जमत असेल तर आपण होलसेलर्स वगैरे गाठून थोडंफार त्यांना कन्व्हिन्स करून आपले प्रोडक्ट त्यांच्याकडे देऊ शकतो किंवा अशा पद्धतीने पण आपण व्यवसाय चालू करू शकतो. फक्त एक की जिद्द पाहिजे, मनात जिद्दच ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे त्यांची मार्केटिंग किंवा त्यांचे प्रॉडक्ट खपले जातात. असं नाही की तुम्हाला खूप पदार्थ यायला पाहिजेत किंवा काही नाही, एकाच पदार्थात जरी तुम्ही फोकस केलं तर त्यात सुद्धा सक्सेस होऊ शकते. आणि अशा बऱ्याच आपल्या समाजात महिला आहेत. आता आपल्याच समाजात गांजवे म्हणून आहेत, माझी रिलेटिव्ह लागतात, त्या फक्त चकली करतात पण एका दिवाळीच्या सीझनला जवळजवळ 500 ते 700 किलो चकली करतात त्या. त्यामुळे त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवसाय करत गेलं तर यश नक्कीच मिळणार. युवा आणि युवती फाउंडेशन यांचे तुम्हाला कार्य कसे वाटले? आता जे युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशन जे कार्य करत आहेत किंवा महिलांसाठी भिशी घेणे, महिलांसाठी आताच मला वाटते हातग्याचा जो कार्यक्रम घेतला किंवा महिन्याला जे ते कार्यक्रम घेत आहेत भिशी संदर्भात दोन्ही सामाजिक पण होत आहे आणि महिलांना एकत्र करून काहीतरी प्रोत्साहन पण दिलं जाते. मला वाटतं ते बक्षीस पण देतात. तर त्यामुळे गेम्स घेतात, स्पॉट गेम असतात. तर या निमित्तानं महिलांना थोडंफार मनोरंजन होते, त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून थोड्या तर बाहेर पडू तर हे काम त्यांचं खूपच छान आहे आणि पुढेही असंच चालू राहू दे या मी त्यांना शुभेच्छा देते. मी वेळात वेळ काढून इथपर्यंत आला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि ही देवीची ओटी तुम्हाला प्रसाद म्हणून देत आहे. चौंडे